प्रवीण गायकवाड. बरं, आता जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलेलं आहे, तर आपल्या गावात जवळ्यातून कुणाची जास्त चर्चा आहे? यशदादा साळुंके पाटील. यशदादा साळुंके पाटीलच का? आता अतुल पवार पण आहेत. नाही नाही, त्यांचं काही कामच नाही इकडं. बरं. फिरकुनी सुद्धा बरं आणि त्यांचं वेळ वाया घालवून बरं. त्यांचं तिकडे बघावं. आमच्या इथे काय नाही चालत. गेल्या 5 वर्षापासून जवळ्या गावामध्ये कशा प्रकारचा विकास झालेला आहे? विकास तर भरपूर झालेला आहे. रस्त्याचा आहे, पाणी आहे, पाणी फिल्टर आहे, भरपूर काही विकास झालेला आहे. हा फक्त दीपक आबांच्या माध्यमातून झालेला आहे. बरं. आणि आता म्हणजे ह्या जवळ्या गावामधून काही समस्या आहेत आता सध्याला नागरिकांना? आमच्या तर काही समस्या नाहीत इथे. बरं फिक्स. बरं, गेल्या 5 वर्षातून आपल्या गावाचा विकास कशा प्रकारे झालेला आहे? 5 वर्षामध्ये ईदगाह मैदान झालेलं आहे आमच्या मुस्लिम समाजाचं. बरं. पुन्हा मशिदीचे का सुट्टी काम मागे लागते ती. पुन्हा कब्रस्तानचं असते. बरं. ती जी काय असते ते आबाच्या मार्फत काम सगळं मागे लागलेलं असते. बरं. त्यामुळे आम्हाला जवळ्यामध्ये कुठलीही काय अडचण येत नाही. मुस्लिमान समाजाला, इतर समाजाला बरं. जे काय सांगेल ते काम मार्गी लागते. त्यामुळे हे साजे 100% निवडून येणार. घरच्या भांडणापासून मुंबईपर्यंत कुठलीही अडचण आली जवळ गटात फक्त दीपक आबाच मदत करते. बरं. दुसरं कोण इथं ओळखीचं पण नाही आणि आम्ही पण काही दुसऱ्या उमेदवार बघितलेलं नाही. प्रवेश साळुंके गाव जावळा. तर आता आपली हवा कुणाची आहे जवळ्या गटातून? यशराज साळुंके पाटील. जवळ्या गटात 1,00,000% सांगतो, यशदादा निवडून येणार.